बीदर जिला भाजपा ने कांग्रेस एमएलसी भीमराव पाटिल के खिलाफ कानूनी कार्रवाई करने की मांग और बीदर शहर के चिकपेट लेआउट को रद्द करने की मांग को लेकर विरोध प्रदर्शन किया। आज शहर में जिला भाजपा ने विरोध मार्च निकाला और नारेबाजी करते हुए शहर के शिवाजी चौक के समीप नेताओं ने बात की। इस अवसर पर भाजपा के हुमनाबाद विधायक डॉक्टर सिद्धू पाटिल, बीदर दक्षिण के विधायक डॉक्टर शैलेंद्र बेलदाड़े, औराद के विधायक प्रभु चौहान, बसव कल्याण के विधायक शरणु सलगार, पूर्व एमएलसी रघुनाथ राव मलकापुरे, पूर्व सांसद भगवंत खुबा, ईश्वर सिंह ठाकुर, जिला अध्यक्ष पूर्व बूढ़ा अध्यक्ष बाबू वाली सहित अन्य भाजपा नेता उपस्थित रहे। कैमरामैन पपुराज का कवरेज। सर ये हुमनाबाद में पाटिल वर्सेस पाटिल कॉन्ट्रेक्ट जारी कब तक सर? ये पाटिल वर्सेस पाटिल नहीं, सिद्धू पाटिल और डेवलपमेंट के साथ वो लोग कर रहे हैं। पाटिल वर्सेस पाटिल है, अभिवृद्धि वर्सेस गुंडागिरी है। अभिवृद्धि के बारे में हम बात कर रहे हैं। आप हर एक केडीपी मीटिंग में देखे अभिवृद्धि के काम देखे वहाँ पे खराब करना बोल के उन तीनों का एक रेसो है। क्यों बोलो तो एक छोटा एज में मैं एमएलए बनाना, उनको लेजिस्लेशन नहीं हो रहा, बर्दाश्त नहीं, मालूम हो गया। क्यों बोलो तो आज हम अभिवृद्धि करना बोले तो हम सब मिलकर करना पड़ता। अब उनको हुमनाबाद एक ही दिख रहा है क्या? अभी एक एमएलसी है, 41 कॉन्स्टिट्यूंसी आता, वो एक छोड़ रहे हैं, एक देख रहे 40 छोड़ रहे हैं, और एक जनी कुछ 6 कॉन्स्टिट्यूंसी आता, दूसरे तरफ जाने को नहीं होता। आपको क्यों बोले तो सब जनी करे सो है, सबके तरफ निगाह करो। हमारा हुमनाबाद में भी आप डेवलपमेंट करो, हम स्वागत करेंगे। कुछ नहीं वहाँ पे क्या करना बोले तो डेवलपमेंट में डेवलप नहीं होना। क्यों बोले तो अभी 20 साल से थे, कुछ भी नहीं करा। ये बच्चे आके डेवलपमेंट करे तो कल के दिन हमारा नाम नहीं होता बोल के उनका एक ही है, वो छोड़ के कुछ भी नहीं। क्या आपको लगता है कहीं ना कहीं हुमनाबाद की आवाम परेशान है? सिद्धू पाटिल आवाम कुछ भी नहीं, आवाम बहुत होशियार है बोल के सिद्धू पाटिल को आज एमएलए बनाए। अरे साल के ऊपर हो गया, अभी तक हमारा पास कौन सा भी भेदभाव नहीं। हम सभी धर्म, सबका समाज को और डेवलपमेंट को लेके हम चल रहे हैं। आज तक हमारे हुमनाबाद में कौन सा भी एक मैं तू बोल के नहीं हुआ। कहाँ तो हुआ बोले तो ये 3 भाइयों के वजह से हो रहा, और दूसरे के एक जनी का भी नहीं हमारा पास। कहाँ पे भी हो रहा है, 3 भाइयों के वजह से हो रहा। आगे वाले दिनों में एक नीचे का घड़ा गया, अभी 2 बच्चा वो भी जाता, आने वाला दोनों मालूम होंगे। थैंक यू सर। ಗೊತ್ತಾ ಭೀಮರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ರಿಲ್ ಹಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವ್ರಿಗಿಂತ ಮೊದಲು ಇವ್ರ ಅಣ್ಣ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಪಾಟೀಲ್ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಗೊತ್ತಿದೆಯಾ ನಿಮ್ಗೆ? ಬಹಳ ಮಾಡ್ತಿರ್ಬೋದು ನೀವು. ಸುಮಾರು ಒಂದು 3 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಆಗ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಕೂಡ ಎಂಎಲ್ಸಿ ಇದ್ರು, ಇವತ್ತು ಇದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಅವತ್ತಿನ ಉಪಸಭಾಪತಿ ಆಗಿದ್ದಂತ ಧರ್ಮೇಗೌಡರು ಅವರು ಕುರ್ಚಿ, ಸಂವಿಧಾನದ ಕುರ್ಚಿ ಮೇಲೆ ಕುಂತಾಗ ಅವರು ಕುತ್ತಿಗೆ ಹಿಡಿದು ಕೆಳಗೆ ತಪ್ಪಿ ಆ ಕುರ್ಚಿ ಮೇಲೆ ಕೂತು ಹಿನ್ನೆಲೆಯನ್ನು ಒಂದ್ 2 ನಿಮಿಷದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಕಳೆದ ಡಿಸೆಂಬರ್ 2024 ಡಿಸೆಂಬರ್ ಬೆಳಗಾವಿ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರು ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿದರು. ಅಂದ್ರೆ ಈ ಲೇಔಟ್ ಒಂದು ಮೈನಾರಿಟಿ ಒಂದು ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದೆ. ಅಲ್ಲಿ ನಿರಾಶ್ರಿತಿಗಷ್ಟೇ ಇಲ್ಲಿ ಜಾಗಗಳನ್ನು ಕೊಡಬೇಕಂತ ಆ ಒಂದು ಅವ್ರ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ಇದೆ ಅಂತ ಸುಮಾರು 10-15 ನಿಮಿಷ ಬೆಳಗಾವಿ ಅಧಿವೇಶನ ಪ್ರಭು ಚೌಹಾಣ್ ಅವರು ಇದ್ದರು, ಶರಣು ಸಲಗಾರ್ ಕೂಡ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಇದ್ದರು. ನಮ್ಮ ಸ್ವಾಭಿಮಾನಕ್ಕೆ ಧಕ್ಕೆ ಬಂದ ಪ್ರಯುಕ್ತ ಇವತ್ತಿನ ಹೋರಾಟ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೆಡಿಬಿ ಸಭೆಯಲ್ಲಿನ ದೃಶ್ಯಗಳನ್ನ ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ನೋಡಿದ್ವಿ. ನಾನು ಕೂಡ ಸಭೆಯ ಸದಸ್ಯ. ನಾನು ಅನಿವಾರ್ಯ ಕಾರಣಗಳ ಪ್ರಯುಕ್ತ ಸಭೆಯಿಂದ ನಾನು ದೂರ ಉಳಿದಿದ್ದೇನೆ. ನಾನು ಜಿಲ್ಲೆಯ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರಿಗೆ ಈಗಾಗಲೇ ಹೇಳಿದ್ದೇನೆ, ನಿಮ್ಮ ಕೆಡಿಪಿ ಸಭೆಗಳಿಗೆ ನಾನು ಬರಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಖಡಾಖಂಡಿತವಾಗಿ ಅವರಿಗೆ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೇನೆ. ಬಂಧುಗಳೇ, ಸನ್ಮಾನ್ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷರೇ, ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆ ಎಲ್ಲ ವರಿಷ್ಠ ನಾಯಕರೇ, ಎಲ್ಲ ಮೂಲ್ಯದ ಕಾರ್ಯಕರ್ತಗಳೇ, ನಮ್ಮ ಬೀದರ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ನಲ್ಲಿ ಕೆಡಿಪಿ ಮೀಟಿಂಗ್ ನಲ್ಲಿ ಯಾವ ತರ ಗುಂಡಾಗರ್ದಿ ಅಂದ್ರೆ ಈಕ್ವಲ್ ಟು ಬಿಹಾರ್, ಬೀದರ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಈಕ್ವಲ್ ಟು ಬಿಹಾರ್. ಮುಂಚೆ ಬಿಹಾರ್ ನೈ, ಮುಂಚೆ ಬಿಹಾರ್, ಈ ನಮ್ ಬಿಹಾರ್ ಇದೆ ಸದ್ಯ, ಈ ನಮ್ ಸರ್ಕಾರ ಇದೆ. ಲಲ್ಲೂನಿ ಬಿಹಾರ್, ಚಾರಾಚೋರ್ ಬಿಹಾರ್, ಈ ತರ ಬಹಳ ನಮ್ಗೆ ಬಹಳ ದುಃಖ ಆಗಿದೆ. ನಾನು ಕೂಡ ತಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯದಿಂದ